श्री स्वामी समर्थ. सर्व मैत्रिणींना व पालकांना माझा आग्रहाचं सांगणं आहे की जे विद्यार्थी 10वी-12वीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना आता सुट्ट्या होणाऱ्या आहेत किंवा झालेल्या आहेत, तर त्या मुलींना कृपया तुम्ही आपल्याकडे जे काही कलावती फाउंडेशनचे कोर्स आहेत, टेलरिंग, पार्लर, मेहंदी, ब्युटिशियन, तर यामधला कुठलाही कोर्स तुम्ही लावू शकता. प्रॉपर तुमच्या गावामध्ये लावू शकता. आणि सध्या आपल्याकडे सगळे कोर्स चालू आहेत आणि प्रत्येक गावामध्ये चालू आहेत. तर आमच्या कर्मचाऱ्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. किंवा ज्याच्याकडे नंबर नाही ते या व्हिडिओमध्ये माझा नंबर मी टाकणार आहे, तो ते नंबरवर तुम्ही कॉल करून लावू शकता. माझं एकच सगळ्यांना विनंती आहे की जे 10वी-12वीच्या मुली आत्ता सुट्ट्यामध्ये घरी राहणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही टेलरिंग, मेहंदी, ब्युटिशियन, केक मेकिंगचे जर कोर्स लावलात तर किमान त्यांच्या हातात एक कला राहील आणि ती कला जर शिकल्या तर त्यांच्याकडे थोडंफार तरी कमवण्याचं साधन राहील. आणि वेळ कधी कशी येते ते सांगून येत नाही. आणि शिक्षण झालं म्हणजे सगळ्यांना नोकऱ्या लागतीलच हे काही गृहीत नसते. तर आपल्याकडं कुठली एखादी कला असली तर आपण कधी पण आपली कमाई सुरू करतो किंवा आपल्याकडं कमवण्याचं साधन असतंय. तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की किमान कुठली तरी कला आपल्या हातात पाहिजे, आपल्या लेकराच्या हाताला पाहिजे. तर सर्व पालकांनी या व्हिडिओकडं दुर्लक्ष न करता सर्वांनी आपल्या कलावती फाउंडेशनचे जे तुमच्यासाठी कोर्स उपलब्ध करून दिलेले आहेत, तर त्या कोर्सचा पुरेपूर फायदा घ्यावा. प्रत्येक गावामध्ये आपल्या बॅच चालू आहेत, तुम्ही तिथे लावा किंवा आम्हाला कुणालाही संपर्क करा. पण तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना कुठला कोर्स शिकवा, हीच आमची विनंती आहे. आणि ज्या गावामध्ये आता प्रत्येक शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर जे विद्यार्थी स्पोकन इंग्लिशचे आपल्याकडचे जे कोर्स आहेत कलावती फाउंडेशनचे, तर ते कोर्स आपण प्रत्येक गाव लेवलला सुरू करू शकतो. मुलं उन्हामध्ये फिरण्याऐवजी ते स्पोकन इंग्लिश जर 2 तास कोर्स केले तर त्यांना काही ना काही नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही तिथून फक्त विद्यार्थ्यांना तयार करा. आमचे शिक्षक तुम्हाला गावापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येऊन शिकवतील. इतकी आम्ही सगळ्यांसाठी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तर त्या सुविधाचा सर्वांनीच फायदा घ्यायचा आहे आणि सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना शिकवायचं आहे, कोर्स शिकवायचा आहे. हीच माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.